फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। शिंदेना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रामध्ये मंत्रिपदाची भाजपची ऑफर। शिंदे राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारू शकतात, सूत्रांची माहिती। गृहखात्यासह 12 मंत्रिपद द्या, एकनाथ शिंदेंची महायुतीच्या बैठकीत मागणी, सूत्रांची माहिती। भाजप एकनाथ शिंदेना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही। गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच। आजही मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक। आजच्या बैठकीत मंत्रिपद ठरणार, एकनाथ शिंदेंची माहिती। भाजपच्या गटनेता निवडीनंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ठरणार, एकनाथ शिंदेंची माहिती। शिंदे गटाला नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं मिळणार, महायुतीच्या बैठकीत चर्चा। अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। महायुतीत एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल, महायुतीच्या अंतर्गत बैठकीत ठरलं। प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शिंदे गटालाही केंद्रीय मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, सगळ्यांची काळजी घेतो, महायुतीच्या बैठकीनंतर शिंदेंचं सूचक वक्तव्य। बच्चू कडूंची आज पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईमध्ये तातडीची बैठक। सर्व जिल्हाध्यक्ष आणि उमेदवारांनाही बोलावलं। मलिकांवरील अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या तपासाचा तपशील सादर करा, मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश। नवीन वर्षात राज्यामध्ये 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका। 31 डिसेंबरपर्यंत मतदार याद्या देण्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचना। किरकोळ बाजारात लसणाला प्रति किलो 400 रुपयांचा दर। लसूण उत्पादन क्षेत्रात घट झाल्यानं घाऊक बाजारात लसणाचा तुटवडा। नैऋत्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम। नाशिक, नगर, पुण्यामध्ये पारा 9 अंशांवर। राज्यात झिकाचे 140 रुग्ण, एकूण रुग्णांपैकी जवळपास निम्म्या गर्भवती। पुण्यात सर्वाधिक 109 रुग्ण।